नमस्कार. रोहिणी कृषी पर्यटनात आपले स्वागत आहे. आता आपण भातावर बीजसंस्कार करणार आहोत. मुळात हे बीजसंस्कार का करायचे, त्याची मागची कारणं काय आहेत, ती आत्ता आपण विस्तृतपणे सांगणार आहोत. आता हे भात आहे. हे आपण गेल्या वर्षी बियाण्याकरता ठेवलं होतं. ह्याची आपण उगवण क्षमता पण तपासलेली आहे. हे काटे HMT म्हणून भात आहे. साधारणतः एकदम फाईन राईस जो बारीक तांदूळ आहे, तो बारीक तांदूळ हा होतो. साधारणतः बीजसंस्कार करताना त्याच्यावर रोगराई असू नये किंवा ती पडू नये नंतर ह्याच्याकरता हे सगळं केलं जातं. शेण, देशी गाईचं तूप, नंतर मध आणि मीठ हे बीजसंस्काराकरता लागणारं साहित्य आहे. आणि याच्यामध्ये या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. साधारणतः 10 लिटरला 200 ग्रॅम एवढं मीठ टाकतात. त्यामुळे त्याची घनता वाढते पाण्याची आणि मग जे काही भातामधलं जे पळींज आहे किंवा जो कमकुवत दाणा आहे तो वरती येतो. तो आपण बाहेर काढून टाकतो आणि मग त्याच्यानंतर जे राहिलेलं भात आहे ते भात आपण परत साध्या पाण्यात धुतो. म्हणजे मिठाचा अंश आहे तो शेतात जायला नको. या मीठ पाण्याच्या प्रक्रियेने काय होतं तर भातावर येणारे काही रोग असतील, बुरशी असतील, जो करपा म्हणून रोग नंतर पडतो तो ह्या प्रक्रियेमुळे पडत नाही. साध्या पाण्यात धुतल्यानंतर मग त्याच्यावर अमृत पाण्याची प्रक्रिया करतो. हे आता आपण मीठ ह्याच्यामध्ये 200 ग्रॅम मीठ घेतलेलं आहे. ते 10 लिटर पाण्यात टाकतोय. त्याच्यामध्ये आता आपण भात टाकतोय. भात टाकल्यानंतर हे जे वरती तरंगलेलं बी आहे ते कच्चं आहे किंवा त्याच्यामध्ये अजिबात दाणा नाहीये. त्यामुळे जे सशक्त बी आहे ते पाण्याखाली गेलेलं आहे. त्यामुळे हे जे बी आहे ते आपण काढून टाकणार आहोत. हे करताना आपण 2-3 वेळा खालून हलवून घेतो. त्यामुळे जे जे काही हलकं बी आहे ते वरती येतं. आता हे भात आहे ते आपण साध्या पाण्यातनं धुवून काढणार आहोत. म्हणजे त्याला मिठाचा अंश राहणार नाही आणि ते मीठ शेतात जाणार नाही आपल्याला. आता आपण अमृत पाणी करणार आहोत. हे साधारणतः 1-1.5 किलो शेण घेतलेलं आहे. आणि हे जरा मळून घ्यायचं. याच्यातला जो काही काडी कचरा आहे तो काढून घ्यायचा. हे शेण मात्र ताजं लागतं. त्यामुळे आत्ताच आपण ते शेण घेतलेलं आहे. आत्ता सकाळचंच शेण आहे ते. याच्यामध्ये साधारणतः 1 किलोला 25 ग्रॅम तूप आणि तूप घातल्यानंतर हे मळून घ्यायचं आहे. त्याला छान तुपाचा सुगंध आहे आणि तूप हे शेणामधलं मायक्रोब्स वाढवणारं घटक आहे. आणि 50 ग्रॅम मध. तूप कालवून झाल्यानंतरच त्याच्यात मध टाकायचे. याच्यात थोडंसं पाणी टाकणार आणि हा शेणकाला करून घेणार आहोत. हा जो शेणकाला आहे तो आपण या भाताला लावणार आहोत.
बीजसंस्कार झालेला भात आपण आता सावलीत सुकवत ठेवणार आहोत. साधारणतः 2 तास तो सुकवत ठेवणार आहोत आणि मग तो थोडासा हाताने पसरणार आहोत. ते झालं की तो भात पेरण्यायोग्य होईल. मग आता आपण शेतामध्ये खत टाकणार आहोत. निमपेंड आणि राशी मिल. राशी मिल म्हणजे बोन मिल जे जोरखत आहे आणि निमपेंड बुरशीनाशक म्हणून. आता आपण हे बीजसंस्कार केलेलं भात आहे. काटे HMT म्हणून भात आहे. खोब्रागडे या शेतकऱ्यांनी संशोधित केलेलं आणि ओपन सिलेक्शनचं भात आहे. त्यामुळे आपण म्हणतो त्याला संकरित नाही असं भात आहे ते आत्ता आपण पेरणार आहोत. साधारणतः आपण 6 बेड केलेले आहेत आणि 3 बाय 20चे बेड आहेत. एक बेड साधारणतः 60 स्क्वेअर फीटचा आहे. एका बेडमध्ये साधारणतः 1 किलोपर्यंत आपण पेरलं जातं. त्यामुळे 6 किलो भात इथे आपण आता पेरणार आहोत. हे हलकं भात पेरणार आहोत आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती हात फिरवणार आहोत. हे आधी आपण त्याच्यामध्ये खत टाकलंय आणि मग त्याच्यावरती राख टाकलेली आहे आणि त्याच्यावरती पण अजून आपण एक चिंचेचा पाला थोडासा टाकणार आहोत. जो कुजलेला चिंचेचा पाला आपल्याकडे आहे. त्यामुळे त्या पाल्यामुळे भात उपटायला सोपं जातं. चिंचेचा पाला ॲसिडिक असतो त्यामुळे तो दोन्ही काम करतो. खत पण केलं जातं आणि काढताना पण सोपं जातं. आता हे आपण जे टाकलंय त्याच्यावर एक हलका हात फिरवणार आहोत. खूप बी इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घेणार. नाही तर मग ते एकाच ठिकाणी पी जाऊ शकतं. एकदम हलका हात फिरव. पाखरांनी खाऊ नये म्हणून त्याच्यावर आपण हात फिरवणार आहोत. बी थोडंसं जमिनीखाली गाडलं जातं त्याच्याने. काही वरती राहतं. हा, मातीचं आवरण गेल्यामुळे त्याला कोंब यायला मदत होते. आपण काटे HMT, सुरती कोलम आणि काळा भात जो आसाममधनं आणलाय याची सेंद्रिय पद्धतीने पेरणी केलेली आहे. हा भात निमगरवा असून साधारणतः त्याचा कालावधी 120 दिवसाचा आहे. त्यामुळे 24 दिवसानंतर हा भात लागवडी योग्य होईल. त्यावेळेला आपण आमच्याकडे लावणी करता नक्की या. ही सगळी बियाणी पारंपरिक बियाणी आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी ह्याच्यामधनंच आपण बियाणं ठेवून परत पेरणी करता भात ठेवणार आहोत. धन्यवाद. गाओ विश्वस्य मातरः, वंदे गोमातरम.